शुभम आणि इथे मात्र सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडंसं संदीप उर्फ बंड्या मोरे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ नवशीचा संघ आणि ते मात्र आता मात्र थोडंसं चेंडूचा टप्पा टुकताना एक धाव मिळते ती असोंड या संघाला आणि इथे मात्र एक सुंदर असा झेल आणि प्रणीत आहिरे बाद होते चोर का झटका धीरे से लगे आणि सुंदर असा स्वप्नवत झेल म्हणजे स्वतःवरही विश्वास कदाचित त्या खेळाडूचा नाही की मी हा झेल पकडला आणि प्रणीत आहिरे बाद झालेले आहेत प्रणीत आहिरे आणि सुंदर असा झेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या किताबासाठी नॉमिनेशन झालेले या खेळाडूचं शुभम रसाळ असं नाव आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे फलंदाजीला आलेला आणि इथे मात्र चेंडू नो घोषित केला तो एक धाव मिळते धावसंख्या आहे 2 धावा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू ऑफ साईडच्या दिशेने निर्धाव टाकलेला चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्याला दिसतोय थोडासा आता प्रणीत आहिरे बाद झालाय थोडासा धक्का बसतोय तो असोंड संघाला आणि थोडंसं आता मात्र प्रेशर असणार आहे ते आणि इथे मात्र आणि इथे सागर आणि चौकार 4 आणि अधिक 1 5 धावा मिळत आहेत त्या असोंड संघाला सागर रसाळ थोडस क्षेत्ररक्षणाचा सराव करायला लागेल थोडस संधी आहे अजून आणि इथे मात्र बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू 1 धाव मिळते धावसंख्या ती 7 1 धाव मिळते डिक्लेअर स्वरूपात डिक्लेअर आणि सुंदर असा फटका आणि इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर 1 धाव सुंदर असं रनिंग बिटवीन आणि प्रणीत रसाळ आता आपल्याला दिसतोय तो स्ट्राईक एंडवर धावसंख्या आहे 8 पुन्हा एकदा लाईव्ह प्रेक्षेपण आपण लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय आणि सुंदर असा फटका ऑन साईडच्या दिशेने मारलेला 1 धाव सुंदर असं आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते ती असोंड या संघाच्या फलंदाजाकडून 9 धावा झालेल्या आहेत या दरम्यान पाचवली सरोदेवाडीचे सन्माननीय अध्यक्ष कृष्णाजी म्हस्के यांचं आगमन इथे झालेलं आहे त्यांनी देखील आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत मनपूर्वक आपले धन्यवाद यानंतर बॉलर नेम स्वप्नील पंचांच्या उजव्या बाजूने रन्स बरोबर 9 झालेत बरोबर कृपया बाहेर बसलेल्या खेळाडूंनी हातवारे करू नये किंवा बोलू नये त्यामुळे खेळात व्यत्यय येतोय लाईव्ह बघून ठेव लाईव्ह काढा आणि इथे मात्र 1 धाव मिळते ती शुभम याला सलाम पहिला धक्का बसल्यानंतर आलेला शुभम आणि इथे मात्र थोडस फिल्डिंगचा दर्जा मात्र इथे या मैदानामध्ये सुधारला पाहिजे तरच आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि सुंदर असा टॅप मारलेला फटका आणि ते आणि 1 धाव मिळते जीवाची बाजी लावण्याचा प्रयत्न आहे तो नवशी आणि सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं अगदी फुटबॉल या खेळाची आठवत जसं गोलकीपर चेंडूला गोल जाळ्यामध्ये जाण्यापासून अडवतो त्याप्रमाणे या क्षेत्ररक्षकाने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आपण काही कमेंट्स आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत सुहास मस्के यांनी पाचवली रायडर्स या संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत पण त्यांच्या शुभेच्छांचा थोडासा पहिल्या सामन्यात काही उपयोग झालेला नाही बंटी येलकर शुभम येलकर यांची आपण आता थोड्याच वेळात कमेंट्स घेणार आहोत या स्पर्धेच्या आयोजनाबाबत नक्की त्यांना या स्पर्धेचा गेल्या वर्षापासून या स्पर्धेचे गेल्या वर्षीचे उपविजेते आहेत पहिल्या निखिल शिगवण यांनी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याचबरोबर चेंडू निर्धाव देतोय प्रणाली आयरे यांच्याकडे ऑल द बेस्ट असोंड गँग
गँग असोंड गँगला शुभेच्छा आलेल्या आहेत प्रणाली आयरे यांच्याकडून. या दरम्यान एक धाव मिळते ती शुभमच्या पट्ट्यातून. सिद्धी आयरे बेस्ट ऑफ लक नवशी टीम. सिद्धी आयरे यांनी नवशी या संघाला शुभेच्छा दिल्या. भरत इदाते सर्व समाज बांधवांना. आणि इथं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मात्र एक चेंडू 5 खेळाडू आणि इथे बाद होतोय. शुभम बाद होतोय. म्हणजे क्षेत्ररक्षकांमध्ये देखील गोंधळ होता आणि नंतर फलंदाजांमध्ये देखील गोंधळ झाला. म्हणजे गोंधळात गोंधळ. पण याचा बळी ठरलाय तो शुभम. आणि दुसरा धक्का बसतोय. आणि आता मात्र आलेला आहे तो आशुतोष. सुंदर असा फटका. आणि प्रणित मात्र जो प्रणित रसाळ आहे एक सडपातळ बांध्याचा खेळाडू. आणि 2 धावा. सर किती धावा? 1 धाव मिळते. 1 धाव 15 धावा. मस्त सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. किती धावा सर? तीन षटका अखेर धावसंख्या आहे 16. एक सर षटक संपले का? एक बॉल असावा. एक बॉल बाकी. ओके 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 ओके. आशुतोष आणि फाऊल होता पण धाव नक्कीच काढलेली नाही त्यामुळे निर्धावाचा चेंडू गेलाय आणि धावसंख्या स्थिर आहे. शुभम जोपर्यंत खेळपट्टीवर होता तोपर्यंत धावांची गती ही खूप छान होती आणि आता मात्र थोडं आणि मात्र सलामीला आलेला प्रणित रसाळ हा मात्र अजूनही खेळपट्टीवर उभा आहे आणि तो जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्की धावांची गती वाढवण्यात त्यांना यश येईल यात काही शंका नाही. समृद्धी क्षीरसागर यांच्याकडून बेस्ट ऑफ लक सनी अंतरा घोडेराव बेस्ट ऑफ लक असोंड संघासाठी शुभेच्छांचा वर्षाव इथे सुरू आपल्याला दिसतोय. वेल प्लेड महाळुंगे सरोदेवाडी अभिजित जोगेळे जरा उशिरा जाग आलेली अभिजितला आणि बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी दिले मित्रांनो. पुढचा सामना नवशी संघासोबतच आहे आणि आमचे महाळुंगे पलटण संघातले सर्व खेळाडू नवशी संघातल्या खेळाडूंचा खेळ कसा आहे बघण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभे आहेत. आणि आताच आमचे कार्यकारिणी सदस्य श्री सुहास भागवत यांचं आम्हाला दर्शन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर निमंत्रित आहात. कृपया आम्ही आपणास वारंवार विनंती करत आहोत की आपण व्यासपीठावर यायचं आहे. या आयोजनामध्ये गेल्या पर्वामध्ये तुम्ही आम्हाला खूप मदत केली होती. या पर्वामध्ये थोडंसं आम्हाला माहीत आहे की थोडंसं तुम्ही बिझी आहात. शेड्यूल तुमचं बिझी आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं दूर आहात आमच्यापासून पण हे 2 दिवस नक्कीच तुम्ही आमच्या जवळ असणार आहात. थोडंसं लवकर थोडंसं चौथं षटक आणि ते पहिला चेंडू जातोय तो अवांतर स्वरूपामध्ये वाईट स्वरूपामध्ये एक धाव मिळते आणि सुंदर असा फटका आणि उदय गंगावडे आपल्याला दिसतोय. आता मात्र आपल्या उंचीचा त्याने पुरेपूर फायदा घेतलेला आहे मात्र एक धाव तो अडवू शकलेला नाही. धावेत भर होते. धावसंख्या 18. शेवटचं षटक बहुतेक प्रगतीपथ आशुतोष आणि प्रणित अशी ही बिनीची जोडी आपल्याला मैदानावर दिसते. मी पुन्हा एकदा सुहास भागवत यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. सर्वच कार्यकारी मंडळातल्या सदस्यांना विनंती की आपण व्यासपीठावर निमंत्रित आहात. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपामध्ये धाव मिळते आणि सुंदर असा फटका आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आशुतोषला मात्र अजून देखील सूर सापडलेला दिसत नाहीये. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्र नवशी संघाने मात्र थोडंसं आम्हाला इथे त्यांनी एक क्षेत्ररक्षणाची चुणूक दाखवलेली आहे. कारण मगाशी जो एक झेल झाला होता पहिल्या षटकामध्ये डोळ्याचं पारणं फिटलं होतं तो झेल बघून आणि ते मात्र त्रिफळ्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत त्या गोलंदाजांनी आणि तिसरा धक्का बसतोय आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे तो आदित्य. बहुतेक या षटकातील शेवटचे 2 ते 3 चेंडू शिल्लक असावेत. निखिल शिगवण यांनी ऑल द बेस्ट अशू
अशी कमेंट्स आपल्याकडे झाली. वेल प्लेड नितेश साळुंके, बेस्ट ऑफ लक. नितेश साळुंके यांना शुभेच्छा आलेल्या आहेत त्या मल्टी टॅलेंटेड रुचिका यांच्याकडून. मल्टी टॅलेंटेड, नक्कीच नितेश देखील मल्टी टॅलेंटेड आहे. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, नक्कीच. धावसंख्या आहे 20. त्याचबरोबर मल्टी टॅलेंटेड रुचिका यांच्याकडून बेस्ट ऑफ लक. आणि निर्धाव चेंडू जातोय, षटक संपतंय. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 20 धावा फक्त जमवलेल्या आहेत असोड संघ. आणि ते आमचे जे सर्व चषकांचे जे पुरस्कर्ते आहेत प्रसाद रसाळ यांच्या चेहऱ्यावर देखील थोडीशी आता निराशा दिसते, कारण 4 षटकामध्ये 20 धावा, थोडीशी निराशा ते लपवू शकत नाहीत. त्यांची देखील कमेंट्स आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. पुढील सामना हा सुखदर ब्लास्टर विरुद्ध कोंडे इगल्स आहे. कृपया कर्णधारांनी व्यासपीठावर टॉससाठी यावं. कोंडे. पुढील सामना कोंडे विरुद्ध सुखदर. प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जिथे बसलेलात ते पाय जोडे आतमध्ये घ्या आणि जरा मागे बसा, कारण तुमचे पाय आतमध्ये येत आहेत. कदाचित चेंडू तुमच्या पायाला लागू शकतो आणि त्याच्यावरून काहीतरी इथे 3ऱ्या महायुद्धाची शक्यता होऊ शकते. त्यामुळे थोडेसे पाय मागे घ्या, थोडेसे पाय मागे घ्या. सर मुलांना विनंती आहे, लहान मुलांना विनंती आहे, थोडेसे मागे व्हा. अरे काय जास्त लिहायचं नाही, बॅट्समननी काढलेल्या धावा आणि बॉलरचे लिहायचं बस, बाकी काय करू नको. असंच असतं, काही झालं की चांगलं होतं. जो आहे सुखदर ब्लास्टर विरुद्ध कोंडे इगल्स, त्यांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठाजवळ यायचंय. फलंदाजीसाठी आलेले ते सनी. बघा एक नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत. नवशी संघातून नॉन स्ट्राईक एंडवर आहे. गोलंदाज आहे आदित्य. हे सुखदरवाले कोण आहेत? टॉसला या की कमेंट्स आपल्याला येत आहेत. यंगस्टर्स निवेदिता आयरे यांच्याकडून बेस्ट ऑफ लक असोंड. 21 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय तो नवशीचा संघ. गेल्या पर्वामध्ये नवशी या संघाला कोंडे इगल्स कृपया टॉस करून घ्यायचं आहे. सुंदर असा फटका सनीच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर. एक धाव पुन्हा एकदा मिळते. धावसंख्या आहे 4. पुढच्या सामन्यासाठी जो नाणेफेक झालेली आहे ती सुखदर या संघाने जिंकले. त्वरित निर्णय कळवायचा आहे, आम्ही निर्णयाची वाट बघणार नाही आहोत. निर्णय मात्र त्वरित कळवायचा आहे. सुंदर असा चेंडू दोन्ही पायांचं लक्ष केलेलं आहे त्या आदित्यने. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो आदित्य. दत्ताराम धुमाळ यांनी देखील पुढच्या सामन्यात पाचवली रायडर्स नक्कीच कमबॅक करेल विजयासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत बंटीजी. आणि ते मात्र 2 धावा मिळत आहेत. शुभमने एक संधी गमावलेली आहे. दत्ताराम भारदे यांनी देखील टेटवली संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुबोध क्षीरसागर यांनी सुखदर टीमला सुखदर संघाचं अभिनंदन केलेलं आहे. त्याचबरोबर नितीन मोरे यांनी देखील नवशी संघासाठी ऑल द बेस्ट. नक्कीच या शुभेच्छा नितीनजी, या तुमच्या शुभेच्छा आहेत त्या आता चालू असलेल्या सामन्यामध्ये नक्कीच नवशी संघाला लाभदायी ठरतील.
चालू असलेला सामना रंगतोय तो 900 विरुद्ध असोन आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या ती 6. अजून देखील विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 15 धावा. इक्वेशन तसं सोपं आहे, पण या खेळपट्टीवर जे चालू झालेले सामने त्यामध्ये बघता थोडंसं प्रणित रसाळ गोलंदाजी करतो तो प्रणित रसाळ आणि सुंदर अशी फटके फलंदाजी. 900 संघाकडून आज हे 2 खेळाडू आम्ही पहिल्यांदा बघतोय. ह्या थोडासा 900 संघामध्ये आणि इथे थोडासा नक्की 900 संघ देखील तगडं आव्हान घेऊन उतरलेला आहे आणि त्याची चुणूक आपल्याला इथे दिसते. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या आहे ती 9. अजून देखील विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 12 धावा. 17 चेंडू 12 धावा. नक्कीच एक तगडं आव्हान उभं करण्यामध्ये दोन्ही संघ आणि इथे मात्र पंचांनी चेंडू नो घोषित केलेला आहे. चेंडू नो आहे. एक धाव मिळते. दोन धावा मिळत आहेत. थोडस आपण वाट बघूया. पंच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. कृपया पंचांशी बोलायचं नाही फलंदाजांनी. पंच निर्णय घेतील. कृपया कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी वैयक्तिक बोलू नका. नको असू दे. लागलाय ना. बॉल मागच्या रेषेला लागलेला आहे, त्यामुळे या 2 धावा दिल्या जातील. यष्टीरक्षकाच्या हातातून बॉल निसटून तो मागच्या अजून सुद्धा आलेल्या ग्रामस्थापैकी कोण जेवायचं शिल्लक असेल तर कृपया ताबडतोब त्यांनी जेवायला जायचं आहे. रियाज क्राफ्ट कॉर्नर बेस्ट ऑफ लक असोन संदीप मोरे यांच्याकडून देखील जे संघाचे मालक आहेत संदीप उर्फ बंड्या मोरे यांनी बेस्ट ऑफ लक सनी 900 संघासाठी शुभेच्छा दिलेत. आणि पहिला धक्का बसला नाही. नो बॉल सॉरी. आणि मात्र निर्धावाचा चेंडू. अजून देखील 14 चेंडू 8 धावा. आव्हान सोपंही म्हणता येईल. आणि ते 2 धावा मिळत आहेत. 2. आदित्यला एक छान अशी संधी होती. 2 धावा. आता मात्र आव्हान आणखी सोपं होते. 13 चेंडू 6 धावा. 13 चेंडू 6 धावा. आणि इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षणाचा आणि षटक संपते. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र इथं या मैदानामध्ये सुधारावा लागणार आहे. कारण आता मात्र झालेल्या 4 सामन्यामध्ये कळलंय की चेंडू टॅप मारून धावा मिळत नाहीत. तुम्हाला एक सिंगल डबल धावून ग्राउंड शॉट खेळून स्ट्रेट ड्राईव्ह मारून अशाच धावा मिळणार आहेत. हे मात्र आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा सुधारावा लागणार आहे आणि तरच आपण धावा रोखू शकतो. 12 चेंडू 5 धावा. 12 चेंडू 5 धावा. 12 चेंडू 5 धावा. आणि आता मात्र सुंदर अशी फलंदाजी ज्याने केली होती शुभम, आता तो मात्र स्वतः गोलंदाजीसाठी आलेला आहे. असोड संघ आता मात्र थोडस देव पाण्यात ठेवावे लागतील त्यांना, कारण आव्हान सोपं असणार आहे ते 900 संघाला. प्रसाद रसाळ आमच्याशी हितगुज करतायत आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. 2 धावा. 2 धावा. नो
12 चेंडू 3 धावा. आणि इथे मात्र सनी सुंदर फलंदाजी करतोय. असोण संघासाठी एक बक्षीस आले. हा सामना जर असोण संघाने जिंकला तर प्रसाद रसाळ आणि ह्या एकूण 3 धावा मिळत आहेत. आणि अशा तऱ्हेने नवशी हा संघ या सामन्यामध्ये विजयी ठरलेला आहे. विजय संघाचं मॅन ऑफ द मॅच काढ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर आता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवला.